तसेच या स्पर्धेसाठी आमचे जयदेव काका पाटील यांच्याकडून तब्बल 4,000 रुपयांचं कॅश डोनेशन आम्हाला मिळालंय, त्याबद्दल जयदेव काकांचा मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. आणि आज ते इन ॲक्शन आपल्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यांचा खेळ आपला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. जाऊया महेश सर यांच्याकडे, त्यांच्या वाणीतून ऐकूया पुढील इनिंगचं धावतं वर्णन. थँक्यू. हॅलो, इथे मान्यवरांचं खरं तर पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत केलंय. रवींद्र काकडे साहेब यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. सोमनाथ म्हात्रे साहेब, राजेश काकडे साहेब, उत्तम मोरबेकर साहेब या अतिथी मान्यवरांना करूया विनंती या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. धन्यवाद हर्षद सर. घेऊन चलतो मैदानाकडे. 9 धावा धावपटलावरती दमदार सुरुवात करत असताना टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी निवडली. ही ताकद आहे फलंदाजी, हे सांगतोय मैदानामध्ये. झेल खाली क्षेत्ररक्षण पोहोचला जरूर होता, परंतु त्याच्या अवाकाच्या करताना बाहेर हा चेंडू सेफ लाइटिंग मैदानामध्ये चेंडू पाहायला मिळाला. 2 धावा आपण पाहतोय या धावपटलावरती. या 2 धावेने एकूण धावसंख्या दुहेरी अंकावरती 11 धावा. चांगली दमदार सुरुवात करत असताना टॉस जिंकला. करता प्रथम फलंदाजी निवडली ती आपण पाहतोय नियाल स्पोर्ट बेलपारा टीमने. तर मागचा मॅचचा विचार करायला गेला तर धावा डिपेंड केल्या. रणजित ठाकूर साहेब, दिनेश ठाकूर साहेब या अतिथी दिनेश ठाकूर साहेब या अतिथी मान्यवरांना करूया विनंती या आपण मुख्य व्यासपीठावर आपलं देखील स्वागत असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय जितू ठाकूर. कमबॅक करावा लागेल. खोलवर पदी चेंडू हेलिकॉप्टर लँड केला जातोय सीमारेषा पलीकडे ओलांडती. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातो 4 धाब्यांसाठी. चांगली दमदार सुरुवात सध्याच्या घडीला आपण पाहतोय नियाल स्पोर्ट बेलपाडा टीमची. अफाट गर्दी अतिथी मान्यवरांची आपण पाहतोय. आलेल्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो केलं जात आहे. तर फटकेबाजी ज्या पद्धतीने राहिली प्रभावित केलंय फलंदाजाने. इथे विकेटची गरज होती. तर झेलची संधी आली होती. तुम्हाला ज्या ज्या वेळेस संधी मिळत असते त्या वेळेस तुम्हाला क्रिकेटमध्ये सोनं करावं लागतं. अन्यथा सेकंड मॅच मध्ये तर पाहायला मिळालं पहिला सामना ज्या वेळेस तर दाना टीमने क्षेत्ररक्षण करताना फार चुका केल्या आणि तो संघ मात्र पराभूत झाला. या मैदानामध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. भरपूर वेळा संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. तो शनी कृपा कोपरा टीमला कमबॅक करावा लागेल. बीसीसी कोपरा टीमने अगदी सहजतेने सामना एकतर्फी जिंकून दिला होता. या मॅच मध्ये तर काय परिस्थिती पाहायला मिळेल अगदी काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे एका ओव्हरचा खेळ संपला जातोय. धावसंख्या पाहतोय धावपटलावरती बिनबाद 16 धावा. अगदी जमेची बाजू या एकही फलंदाज बाद झाला नाहीये. म्हणजे सध्याच्या घडीला स्तुतीमध्ये पाहतोय तो नियाल स्पोर्ट बेलपाडा संघ डीजे. सहकार्याची अपेक्षा आहे कारण आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये तर तुम्हाला स्पीडअप करणं आज अनिवार्य असेल. आज तर टीम मिटिंग घेणं टाळा. अगदी प्रत्येक टीमला माहिती आहे गोलंदाजी कोण करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक ओव्हरला तर तुम्ही जवळ येऊ नका, टीम मिटिंग घेऊ नका. हे तुम्हाला देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं सूचना करतो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. चांगली सुरुवात, मोठे पटके देखील पाहायला मिळाले, कमबॅक देखील पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय साहिल ठाकूरला. साहिल ठाकूरला आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कमी धाब्यांच्या आतमध्ये जी सलामीची जोडी आहे त्याला तर बाद करायचं. त्या पद्धतीने गोलंदाजी होईल का मैदानामध्ये. परंतु ज्या पद्धतीने खेळ मैदानामध्ये चालू आहे 2 फलंदाज आपण पाहतोय सागर मोरबेकर आणि हितेश मोरबेकर प्रभावित केले या 2 खेळाडूंनी. सागर आपण पाहतो स्ट्राईकला
7 धाब्यांचा योगदान अद्यापर्यंत आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रिव्हर्स करतर अटेंड करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने करतर फटके येत होते. अगदी प्रश्न विचारले जातील बेलपाडा टीमच्या बाजूने की चांगले फटके येत आहेत, त्या वेळेस करतर अक्रॉस द लाईन सातत्याने रिव्हर्स फटका मैदानामध्ये केला जातो. लगी तो आबाद नाही तो बरबाद, हा फटका मैदानावर इथे बरबाद करून गेला. तो फलंदाज सागरला वेगवान बॅट जरूर फिरवले होते, परंतु इथे डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आपल्याकडे बोलताना दिसेल अभ्यंतर धावफलकामध्ये होईल बदल. रोहन ठाकूर कोपरा, रोहित ठाकूर कोपरा या अतिथी मान्यवरांना करतो विनंती, या आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. 17 धाबा धावपटलावरती स्लोवर पदिया चेंडू, परंतु ब्लॉकल पदिया चेंडू जरूर होता. हेलिकॉप्टर करता लँड करायचं होतं सीमारेषा पलीकडे, परंतु एकच धाव कमबॅक मैदानामध्ये केलं गेलं. आपण पाहतोय 18 धाबा अद्यापर्यंत धावसंख्या. साहिल ठाकूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय या ओव्हर मधील आणि 2 धाबा म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली आहे. हितेश आणि सागर आपण जोडी मैदानामध्ये सलामीची पाहतोय. लोवर पुल्टस मध्ये चेंडू कट करायचं होतं करतर व्हाईट यॉर्कर मैदानामध्ये चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूवर करतर पंचांवर दबाव आणण्याचा काम करतर खेळाडू करत असतात, परंतु आमचे ऑफिशियल पंच कपिल पारवे सर आणि सुनील पाटील सर हे आमचे ऑफिशियल पंच आहेत. अगदी कित्येक मैदानामध्ये आपण पाहिलंय या पंचांच्या भूमिकेमध्ये. इथे फटका दमदार स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळाला. आला स्लॉट मध्ये, तसा करतर पाठवला प्लॉट मध्ये. दमदार सुरुवात करत असताना जी सलामीची जोडी मैदानामध्ये बेलपाडा टीमची इतक्या सहजासहजी हार मानणारा नाही. अगदी सांगतोय त्या पद्धतीने खेळ व्हायला हवा आणि त्याच पद्धतीने खेळ होताना पाहायला मिळाला तो बेलपाडा टीमचा. करायची पहिल्या सत्रामध्ये मोठी धावसंख्या उभी करायची हे सांगतोय मैदानामध्ये. चांगला पुन्हा एकदा फटका मैदानामध्ये सजवला जातो. एकदा वेगानं पूर्ण केली, थोडस क्षेत्ररक्षण तिथे पंबल इथे चेक केला जाईल. फलंदाज सेफ असेल तर धावचीच्या स्वरूपामध्ये चेंडू अडवण्याचा कलेक्ट करायचा प्रयत्न करत असताना करतर एस्टॅनवर पाया धरला पहिलाच, त्याच्यामुळे हा सेफ असेल. 2 धाबा गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. हितेश मोरबेकर आपण पाहतोय चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकारांची गरज असताना षटकार देखील ठोकले. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न व्हाईट यॉर्कर करतर हा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. शेवट गोड करत असताना आपण पाहतोय साहिल ठाकूर या गोलंदाजाला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 26 या अंकावरती. प्रति ओव्हरचा विचार करायला गेला तर 13 ची सरासरी करतर मैदानामध्ये राखली आहे. डीजे दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 26 या अंकावरती. नवीन गोलंदाज कोपरा टीमचा आपण पाहतोय दुर्गेश ठाकूर. सलामीची जोडी तुम्हाला जर ब्रेक तो या मैदानामध्ये करायचा असेल, निर्माण करायचं असेल तर ही सलामीची जोडी एखादी विकेट्स फोडावी लागेल, एखाद विकेट्स घ्यावी लागेल मैदानामध्ये. परंतु खरं तर मैदानामध्ये प्रभावित केलंय. लोवर पुलटस मध्ये चेंडू ताकदीचा प्रचंड वापर केला होता मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण खरं तर प्रयत्न करत होता, त्याच्या आवाकाच्या बाहेर हा देखील ठोकतोय षटकार. प्रयत्नाला मात्र यश आलं नाहीये, परंतु धावा मिळून जातील या चेंडूवर 6.
वाईट यॉर्कर पुन्हा एकदा मैदानामध्ये तर ज्या ज्या वेळेस प्रयत्न केले वाईट यॉर्कर पद्धतीने चेंडू फेकण्याचा शरीरापासून दूर ठेवण्याचा आणि अगदी यशस्वी देखील झालंय. मागच्या बॉलवर देखील आपण पाहिला शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली. इथे अक्रॉस द लाईन ताकदीचा प्रचंड वापर, प्रॉपर टायमिंग आणि धावा मिळतील अर्धा डझन. 38 धावा ताकदीचा प्रचंड वापर करतर या मैदानामध्ये पाहायला मिळाला. फलंदाज सागर आणि हितेश मोरबेकरने आज प्रभावित केलंय. डीजे ऑपरेटरला देखील शांत बसवण्यास भाग पडलं. ज्या पद्धतीने फटके सजवले गेले. पुन्हा एकदा क्लास करताना मैदानामध्ये ज्या पद्धतीने फटकेबाजी चालू आहे. अगदी ज्या वेळेस आपण मैदानामध्ये सराव करत असतो त्या वेळेस असे फटके आपण मारत असतो आणि त्याच पद्धतीने करताना मैदानामध्ये खेळ चालू आहे. निहाल स्पोर्ट बेलपाडा टीमचा सध्याच्या घडीला पाहतोय सुस्थितीमध्ये मोठा स्पाइट स्कोर उभा करायचा आहे. हे अगदी दोन्ही फलंदाजाला माहिती आहे आणि त्याच पद्धतीने प्रयत्न देखील राहिलाय. जमिनीलगत फटका केला जातो. एकदा वेगानं पूर्ण केली आहे. एकापेक्षा काही मिळत नाहीये. माहिती आहे समोरचा फलंदाज सागर त्याच्या बॅटमधनं मोठे मोठे स्ट्रोक येत आहेत. त्याला स्ट्राईकवर आणणं हे कर्तव्य असतं प्रत्येक फलंदाजाचं. हितेशने देखील तोच प्रयत्न केला. 40 धावा धावफलकावरती हेलिकॉप्टर तर लँड करायचं होतं सीमारेषा पलीकडे. पुन्हा एका धावेने धावफलकामध्ये होईल बदल. 41 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावपटलावरती 41 धावा. दमदार सुरुवात करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये स्थितीमध्ये अजून देखील धावा बनवू शकतायत. हे अगदी माहिती आहे. चांगल्या चेंडूची तर सन्मान दिला जातोय. खराब चेंडूची प्रतीक्षा केली जाते. खराब चेंडू ज्या वेळेस आले त्या वेळेस आक्रमण राहिलंय तो निहाल स्पोर्ट बेलपाडा टीमचा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय बिनबाद 41 डीजे. तर पहिला पुकार असेल टॉस करण्यासाठी हर्षाली 11 जय दुर्गा माता मुरबी टीमचा कॅप्टन, शेटू 11 तलोजा टीमचा कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी. 41 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती इनायत क्रमांक 4 वरती नीरज दाखल होते. शेवटचा अंतिम षटक सागर ज्याने आजच्या दिवसामध्ये तर प्रभावित केलंय. 10 चेंडूमध्ये 22 धाब्यांचं आपल्या संघासाठी योगदान दिलंय. गॅप सिलेक्शन करायचे होते तर या चेंडूवर. उलटच पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये अगदी पंबल अगदी तुम्ही लेझी क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. तर आपण पाहतोय इझी क्रिकेट खेळताना कोपरा टीम आतापर्यंत पाहायला मिळतोय. एकूण धाव संख्या 43 या अंकावरती. सागर सारख्या फलंदाजाला तुम्हाला तर नॉन स्ट्राईकला ठेवणं गरजेचं होतं परंतु असं काही घडलं नाहीये. थोडासा पंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. त्याला स्ट्राईक वर आणणं आला स्लॉट मध्ये. तसा तर पाठवला प्लॉट मध्ये. सागरच्या बॅट मधनं हा तब्बल 3रा षटकार. धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. अक्षय मोरबेकर या अतिथी मान्यवरांना करूया विनंती. या आपण अतिथी कक्षेमधून स्थान पडलं पाहिजे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. 30 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो. सागर तर पहिल्या चेंडूवर नॉन स्ट्राईकला ठेवता आला असता परंतु लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळाला तो कोपरा टीमचा. त्याचं उत्तर देखील पाहायला मिळालं. अजून एक खरं तर तिथे क्षेत्ररक्षण तैनात या. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फलंदाज इथे होतोय बाद. सागर बॅक टू पॅव्हलियन.
क्लॅरिटी आपण पाहतोय, डिसिजन देखील अगदी स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. क्लॅरिटी आणि कॅमेरेमॅनचं देखील करूया कौतुक. प्राप्ती लाईव्ह इव्हेंट करताना आपण पाहतोय, त्याच्या माध्यमातून करतर हे प्रेक्षक पण पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 30 धाब्यांची खेळी ज्याच्या बॅटमधनं साकारली गेली. सागर करतर या स्पर्धेमध्ये हिरो ठरताना पाहायला मिळाला. आता इथं कमबॅक केलं जाईल का? गोलंदाज नीरजचं पुन्हा एकदा तोच चेंडू आणि त्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू फरार होतोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक ठोकतोय षटकार आपण पाहतोय निलेशच्या बॅट मधनं. आत्मविश्वास करतर वाढून दिला सागरने आणि त्याचा फायदा उचलत असताना आपण पाहतोय निळ्या स्पोर्ट बेलपाडा टीम सध्याच्या गडीला सुस्थितीमध्ये पोहोचतोय 55 या अंकावरती. पहिला सामना आपण पाहिला 47 धाबा डिपेंड केल्या तर DCC कोपरा टीमने. या मैदानामध्ये तुम्हाला कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखायचं होतं, परंतु त्या पद्धतीने फटकेबाजी राहिली आहे. दमदार सुरुवात करून दिली सागर आणि हितेशने. आता शेवट गोड करायचं निलेशला. पहिल्या चेंडूवर वैयक्तिक 6 धाब्याने आपल्या संघासाठी खातं खोलत असताना आपण पाहिला. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 55 धाबा. शेवटचा अंतिम चेंडू शेवट गोड केला जाईल का? बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय नीरजला तर फलंदाज पाहतोय निलेशला. अतिथी मान्यवर सर्व मान्यवरांचं आम्ही देखील स्वागत करतो. शेवट गोड करत असताना इथे पहिल्या सत्राचा डाव संपला जातोय. धावसंख्या पाहतोय धावपटलावरती 55 आणि 56 धाब्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. टीप टॅक जशाच तसं उत्तर मैदानामध्ये दिलं जाईल का हे ऐकवण्यासाठी आमचा मराठीचा गोड आवाज आमचे साथी समालोचक हर्षद सर. तसेच याच दरम्यान स्पर्धेमध्ये आम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी श्री दत्ता ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर चषक 2024 या क्रीडा स्पर्धेमध्ये RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आयोजित ही ग्रामीण क्रिकेटची मेजवानी अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. आणि आज मात्र खऱ्या अर्थाने या अंतिम दिवसात अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. टार्गेटकडे जाऊया. मॅच ऑन आहे सध्या. आपण करणार आहोत. हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी आणि सेतू 11 तलोजा. शेटू 11 तलोजा दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस अडिया. चला शेटू 11 तलोजा टीमचे कॅप्टन कृपया यावं व्यासपीठावरती. आपण टॉस करायचा आहे आम्हाला. टॉस जिंकला होता खरं तर निहाल स्पोर्ट्स बेलपाडा या टीमने. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा योग्य निर्णय. 55 धावा त्यांनी मात्र बनवल्या. 56 धावांचं टार्गेट उभं झालंय ते शनिकृपा कोपरा टीम समोर. आणि या 56 धावांचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम तयार आहे. चला मोठीबाई आपण सन्मान करूया आपण व्यासपीठावरती आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं. नुकतेच ज्यांचं या व्यासपीठावरती आगमन झाले आमचे दत्ताशेठ ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आज स्पर्धा आयोजकांच्या वतीने केलं जाईल. मी अनिलजी पाटील यांना विनंती करेन की आपण दत्ताशेठ ठाकूर यांचा सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
सन्मान या ठिकाणी होतोय व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी आमचे अनिलजी पाटील, ज्यांच्या नातीच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होतीये. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, पेंदरचे आमचे समाधान भोईर यांची कन्या. अगदी खूप कमी वयात ती आपली साथ सोडून निघून गेली, परंतु तिच्या ज्या काही छोट्या मोठ्या आठवणी आहेत त्या छोट्या मोठ्या आणि थोड्याशा आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आज मुरबी गावाच्या माध्यमातून केले गेले. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी यांचं मी मात्र मनापासून धन्यवाद देतोय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. एकूण 4 दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये एकूण 10 संघ प्लस ॲडिशनल 3 मॅचेस, एकूण 12 मॅचेस आज या स्पर्धेमध्ये खेळल्या जातील. तसेच या स्पर्धेसाठी श्री दत्ताशेठ ठाकूर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश डोनेशन आम्हाला मिळाले. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी यांच्या वतीने आयोजित या क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने पाहू शकाल आपल्या व्यासपीठाचं दृश्य आमच्या स्क्रीनवरती. मान्यवरांनी पूर्णतः आच्छादलेला हा आमचा व्यासपीठ आणि याच व्यासपीठावरून काही दिवसांपूर्वी रायगड 40+ प्रीमियर लीगची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 10 दिवसांचा तो प्रवास याच मैदानावरती याच व्यासपीठावरून समाप्त झाला आणि त्यानंतर लगेचच 1 दिवसाआड या स्पर्धेचं मात्र आयोजन मुरबी गावाच्या माध्यमातून करण्यात आलं. जाऊया मॅच कडे. 56 धावांचं टार्गेट. पहिला बॉलर हितेश. पहिला बॉल ऑप्शमच्या जास्त बाहेर पिचिंग झाला. लाईन लेंथ खराब आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु ऑप्शमच्या जास्त बाहेर निघाला. दुर्गेश आणि नीरज ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये. या धावसंख्येला पूर्ण करू शकेल की नाही हे मात्र पाहायचंय. हा बॉल सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला परंतु डॉट बॉलने ओव्हरची ते मात्र खऱ्या अर्थाने ऑफिशियली सुरुवात झाली आहे हे मात्र म्हणू शकतो. पुढचा बॉल यावेळेस परफेक्ट सुपर ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमा रेषा बाहेर. 6 धावांकरिता हा तडाखा षटकार. होता त्या बॉलला लवकर रीड केलं, पिक केलं आणि सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून 6 धावांकरिता. याच दरम्यान मुरबीचे आमचे दिलीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मुरबी गावचे श्री दिलीपजी पाटील साहेब यावं आपण व्यासपीठावर. तसेच सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर यावं. आणि तसेच मुरबी गावचे जे ग्रामस्थ मैदानावरती उपस्थित आहेत त्या सर्वांनाच आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहोत. कारण प्रत्येकाची नावं खरं तर पुकारणं आमच्यासाठी सोपी गोष्ट आहे परंतु काही पाहुणे जे या मैदानावरती आहेत ते फार दिसून येत नाही, विजिबल नाही आहेत. त्यामुळे जे ग्रामस्थ मुरबी गावचे या ठिकाणी आहेत त्यांनी यावं व्यासपीठावर. आणखीन एक ओव्हरपिच बॉल त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमा पार. हा दुसरा तडाखा आलाय बॅट्समन नीरजच्या बॅटमधून. षटकार.
षटकार आणि 2 षटकारांच्या मदतीने टोटल चालली आहे 14 वर. लोअर फुल टॉस ऑन साइड ड्राईव्ह करायचा होता, सिंगल त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाणार आहे. जस्ट ओनली वन. सुरुवात अपेक्षित होती आणि तीच सुरुवात आता मात्र मिळाली आहे शनी कृपा कोपरा टीमला. 5-5 चे गट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 5 सामने फ्रेश मधले आपल्याला पाहायला मिळतात. 10 टीम एका दिवशी खेळतात. आजचा चौथा अंतिम दिवस. एकूण 12 सामने आज खेळायचे. कदाचित दुसऱ्या फेरीतील प्रवास जो असेल ते 3 षटकांचा असेल. फुलटॉस बॉल बिमर हाताळलाय की काय हे पाहायचंय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि चौकाराबरोबर मिळालाय बोनस. एका ऍडिशनल धावेचा नो बॉलचा इशारा आलाय. स्वीप केलाय, बॉलला पाठवून दिलंय. पुन्हा एकदा लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर फ्री हिटच्या बॉलवर आलाय चौकार. पहिल्या ओव्हरचा खरपूस समाचार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 24, म्हणजे अर्धा पल्ला जवळजवळ पार झालाय. हे मात्र निश्चित झाले, कारण 24 धावा पहिल्याच ओव्हरमधून आल्यात. 56 धावांचं एकूण टार्गेट आणि येणारा प्रवास 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 32 धावांची. 18 बॉल 32 धावा. डीजे सागर मोरबेकर नवीन बॉलर. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हर मध्ये 18 मध्ये 32 पाहिजे शनी कृपा कोपरा टीमला जिंकण्यासाठी. पहिला बॉल ओव्हर पिच समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये. फिल्डर लॉंग ऑनचा जाऊन बॉलला अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव. जस्ट ओनली वन सिंगल. एका धावेने धाव फलक पुढे चालले. 25 31 पाहिजे. 17 बॉल मध्ये 31 धावा करायच्यात मॅच जिंकण्यासाठी शनी कृपा कोपरा टीमला. निहाल स्पोर्ट्स बेलपाडा टीमने धावा पहिल्या इनिंग मध्ये मात्र भरपूर बनवल्या, परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये त्यांनी 24 खर्च करून या उभारलेल्या धावसंख्येला ब्रेक दिलाय. फुलटॉस बिमर आणि त्याच सोबत आणखीन 4 धावांचा बोनस. 4 + 1 5. पाच धावा मिळाल्या आणि फ्री हिटचा बॉल असणार या पुढील. चुका आणि भरपूर चुका सध्या झाल्यात. इथे फ्री हिटचा बॉल ऑन साइडला उडवलाय आणि एकच धाव इथे मिळेल. या छोट्या छोट्या चुकांमधून सावरावं लागेल निहाल स्पोर्ट्स बेलपाडा टीमला, अन्यथा हा सामना हातातून निघून जायला वेळ लागणार नाही. धावा झाल्यात आतापर्यंत 31. अजूनही जवळजवळ 25 धावांचा पल्ला पूर्ण करायचा. 16-25. रनअप मध्ये व्यत्यय आणि इथून मात्र डेड बॉल. पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल सागर मोरबेकरला. मोर्चे बांधणी सध्या करावी लागणार आहे बेलपाडा टीमला. हाफ ट्रॅकर ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमा पार. हा षटकार. हे फक्त षटकार आणि चौकाराचेच पाडे वाचून आलेत असं सध्या दृश्य दिसतंय. धावसंख्या 37.
आतापर्यंत कोपरा टीम फक्त 9 बॉल खेळली आहे आणि 9 बॉल मध्ये त्यांनी धावा किती उभ्या केल्या तर 37. दिस इज क्रिकेट. हे क्रिकेट आहे. कधी कोणता संघ कसा भारी पडेल कोणत्या टीम वरती नाही सांगणं फार कठीण आहे. फुल टॉस स्वीप केला, लॉंग लेग सीमारेषे जवळ, फिल्डर नाहीये, बॉल येतोय दणदण करीत सीमा पार, हा येतोय चौकाराने धावसंख्या 41. 15 पाहिजे फक्त मॅच जिंकण्यासाठी. 14 बॉल मध्ये 15. यावेळेस मात्र पहा मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये बॉल चाललाय, तिथे फंबलिंग, एकच धाव, सिंगल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 42 वर. 14 पाहिजे अजून 13 बॉल मध्ये. दुर्गेश आणि नीरज मात्र मैदानावरती या संपूर्ण धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना पाहायला मिळाले. फर्स्ट विकेट पार्टनरशिप इथे बिल्ड झाली 42 धावांची. बॉलर सागर मोरबेकर हे षटक मात्र संपण्यासाठी अजून एक बॉल त्यांना टाकावा लागेल. आणखीन एक बॉलची वाट पाहावी लागणार आहे कारण आला वाईड. अतिरिक्त धावे ते मात्र मिळते आणि या अतिरिक्त धावेबरोबर टीमची टोटल 43. 13 मध्ये 13 पाहिजे. सामना फार दूर नाहीये, फक्त 2 मोठ्या फटक्यांचा खेळ आणि सामना फिनिश. इथे पहा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ओव्हरची समाप्ती 12 मध्ये 13. चला टॉस करूया आपण. या नंतरच्या मॅचचा हर्षाली 11 वायसीसी मोरबी आणि शेटू 11 तळोजा दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया यावर टॉस करायचा आपला. दत्ताशेठ ठाकूर आणि जनार्दन म्हात्रे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. तसेच आमचे केरणे गावचे उत्तम क्रिकेटर हानिफ भाई या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण यावं. हानिफ भाई, आज खऱ्या अर्थाने आझाद 11 खेरणे टीम ज्यावेळेस नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये दाखल झाली आणि पहिल्या स्पर्धेमध्ये दमदार एंट्री हानिफ भाई यांच्या नेतृत्वामध्ये. तर मुरबी टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून मला वाटतं संकेत बॉलिंग करण्याचा निर्णय असेल, त्यामुळं शेटू 11 तळोजा टीमला पहिल्यांदा फिल्डिंग करायचे, बॅटिंग करायचे, लक्षात ठेवा. खेरणे नवी मुंबईचे आमचे हानिफ भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. सामना आता मात्र कुठेतरी एकतर्फी होण्याची चिन्ह स्पष्ट होऊ लागलेत कारण आतापर्यंतची फटकेबाजी पाहता संपूर्ण मॅच वरती आपला ताबा शनिकृपा कोपरा टीमने बनवलाय. हानिफ भाई यांच्या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खेरणे टीम आमच्या अगदी जवळची टीम आणि यावर्षी मात्र सध्या आता जोमात आहे. पहिल्या स्पर्धेमध्ये हानिफ भाईंची व्हायरल झाली प्रचंड ती क्लिप आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. अनेक इंस्टाग्राम पेज वरती, प्रत्येकाच्या व्हॉट्सअप वरती काही दिवसांपूर्वी. पहिल्या ओव्हरमध्ये 24, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 टोटल झाली. आतापर्यंत 43. इथे पहा ऑप्शनच्या थोडा बाहेर बॉल रिलीज केला आणि एक चांगला प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पहा मिड विकेट कडे बॉल चाललाय. थोडीशी बॅट्समनची फंबलिंग त्या ठिकाणी धडपड पाहायला मिळाली मैदानावर.
येणारे 10 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. पहा आत्ताचा प्रवास पाहता दुर्गेश आणि नीरजसाठी ही फार मोठी जोखीम नाहीये. त्यांच्यासाठी फक्त 2 मोठे फटके सामन्यावरती विजय देखील मिळवला जाऊ शकतो. बॉलर तयार आहे. यावेळेस रिव्हर्स खेळायचा होता. सिंगल इथे मात्र पहा धोक्याची घंटा. अश्विनजी पाटील आणि रणजित ठाकूर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. आमचे रणजित ठाकूर यांना बऱ्याच वेळा आम्ही इन्व्हाइट केले, परंतु व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती अजून तरी लाभलेली नाहीये. कृपया यावं रणजित दादा आपण. लोअर फुल टॉस. हा बॉल ही स्वीप करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. एक डॉट बॉल अडचणी वाढवतील शनी कृपा कोपरा टीमची. मॅच हातामध्ये असताना अश्विन भंडारी अतिथी मान्यवरांना देखील करूया विनंती. या पण अतिथी कक्षमधून स्थान पाहिजे. ओव्हर टू हर्षद सर. डॉट बॉल पर्सेंटेज वाढली आहे सध्या. 12 मध्ये 13 ची गरज असताना सामना मात्र थोडासा बदललाय. आणखीन एक डॉट बॉल येतो की काय, परंतु इथे एकच रन. जस्ट ओनली वन. मॅच वरती पकड बनवली बेलपाडा टीमने. काय मॅच आहे. मॅच पूर्णपणे फिरवली आहे. यास मात्र संपूर्ण जबाबदारीने खेळावा लागेल दुर्गेश आणि नीरजला, कारण जे आता 5 बॉल मध्ये 2 धावा आल्यात ना, या आता टीमसाठी डोकेदुखी बनणार. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 24 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 19 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 2. कोपरा गावचे सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करतो या आपण. कोपरा गाव विधी सहकार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत. सर्व ग्रामस्थांना विनंती करतो या अतिथी कक्षमधून स्थान पाहिजे. तसेच आमच्या शनी कृपा कोपरा टीमचे खंदे पाठीराखे आणि आमचे सहकारी रणजितजी ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 7 बॉल मध्ये धावा करायच्यात 11. 7 बॉल 11. मॅच दूर चालली आहे कोपरा टीम पासून. इथे उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. फक्त 3 धावा आल्या. फक्त जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे श्रेयससाठी, कारण या मॅच मध्ये ही टर्निंग पॉइंट ओव्हर ठरणार आहे. तसेच आमचे नरेशजी पाटील आणि मिथुनजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले या स्पर्धेच्या निमित्ताने. त्याही मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. 6 मध्ये 10 करायचे आहेत. मॅच बनली आहे. आता निहाल स्पोर्ट्स बेलपाडा टीमच्या खेळाडूंना विचार करावा लागेल. एक सुवर्ण संधी चालून आली आहे. श्रेयसने निर्माण करून दिली संधी, त्याचं सोनं कसं करावं हे देखील पाहायचंय. 6 बॉल मध्ये 10. 12 बॉल मध्ये 13 पाहिजे होत्या. फक्त 3 धावा खर्च केल्या श्रेयसने. आता मात्र 10 धावांची गरज राहिली आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. चला टाइमपास थांबवा. सामन्याला सुरुवात करा बेलपाडा टीम. वेळ कमी घ्या. सामने आपल्याला खेळायचे 12 आज. 12 सामने आज आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती आहे. याच दरम्यान आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आणि आमच्या परिवाराचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे त्यांचं. अंतिम दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्याही खांद्यावर. सुरू करा प्लीज. जास्त वेळ घेताय आपण, कारण आज 12 सामने आपल्याला खेळायचे. ह्या 12 सामन्यांना पूर्ण करण्यात लागणारा वेळ अतिरिक्त खर्च होऊ नये त्यासाठी विनंती आहे. 6 मध्ये 10. 12 मध्ये 13 ची मॅच 6 मध्ये 10 वर येऊन पोहोचली आहे. आता या मॅच कडे लक्ष लागलंय संपूर्ण कोपरा आणि बेलपाडकरांचं. संकेत मुरबी टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच मध्ये शेटू 11 टीमला बॅटिंग करायची आहे. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल. इथे वाईट. अतिरिक्त धावेमध्ये वाढ या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. 9 पाहिजे. 6 मध्ये 9 एक्स्ट्रा वरती कंट्रोल ठेवला. श्रेयस सारखी बॉलिंग जर बॉलर निलेशने केली तर सामना बनू शकतो. त्यासाठी थोडस पॉझिटिव्ह राहावं लागेल. पॉझिटिव्ह माइंडने इथे गोल सेट करावा लागेल.
उचलून खेळला, उंच जास्त गेला, लांब कमी, फिल्डर बॉल खाली, कॅच होऊ शकते. यस होणार. पहिला धक्का बॅटिंग करत असताना शनी कृपा कोपरा टीमला. बंटी ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्लीज फास्ट खेळा, थोडा फास्ट खेळा प्लीज. रिक्वेस्ट आहे बॅटिंग आणि फिल्डिंग करणाऱ्या दोन्ही टीमला की फास्ट खेळा थोडं. 5 मध्ये पाहिजे 9, 5 मध्ये 9. दोन्ही संघ बरोबरीमध्ये. सागर मोरबेकरने टिपला झेल आणि संपुष्टात आला पहिला बॅटर नीरजचा खेळ. ओव्हरपिच बॉल समोर खेळलेत, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर आहे. एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. सेट झालेला बॅट्समन दुर्गेशला संधी मिळते आणि दुर्गेश आता या मॅचला कसा विजयी करून देईल, कसा पुढे घेऊन जाईल याकडे आता मात्र लक्ष लागून राहिले. 4 मध्ये पाहिजे 8. एक मोठा फटका, सामन्यावरती पकड मिळवली जाईल, परंतु जे डॉट बॉल श्रेयसने फेकलेत त्याची पुनरावृत्ती निलेश करेल का हा प्रश्न आहे. बॅटची एज, बॉल मागे चाललाय विकेट किपर कडे. सामना हातातून गमावला की काय असं वाटू लागलंय, कारण अजूनही 3 बॉल शिल्लक आहे धावा करायच्या दाट. सामना पूर्णपणे हातामध्ये होता. 12 बॉल मध्ये 13 पाहिजे होत्या. अति आत्मविश्वास सध्या तरी शनिकृपा कोपरा टीमला नडलाय. ऑप्शनच्या जास्त बाहेर निघाला, बॉल वाईड आहे. 7 धावा पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. 3 बॉल तुमच्याकडे, दोन्ही पर्याय आहेत. एक मोठा फटका आणि त्यावरती सिंगल, बिकॉज द कंपल्सरी चेसिंग इज मेन रूल ऑफ द टुर्नामेंट. म्हणजे षटकार मारल्यानंतर देखील तुम्हाला एक धाव बॅलन्स राहते, ती पूर्ण करायचीच आहे. दुर्गेश अजूनही या मैदानावरती तळ ठोकून उभा आहे. फटका चांगला आहे, बॉल गॅप मधून जाईल, सीमारेषा बाहेर. हा आश्वासन पूर्ण षटकार. दॅट शुड बी कंपल्सरी. एक धाव कंपल्सरी आहे, त्यामुळे 2 बॉल मध्ये 1 धाव तुम्हाला काढावीच लागेल. या षटकाराने मात्र मॅच वरती आपली पकड बनवली पुन्हा एकदा शनिकृपा कोपरा टीमने. तर बेलवलीचे आमचे श्री संतोषजी पाटील आज या स्पर्धेचा युट्यूबद्वारे आनंद घेत आहेत आणि खास ते सकाळी लवकर उठलेत आमचे जयदेव पाटील यांची मॅच पाहण्यासाठी. यावेळेस कट केलाय, बॉल चाललाय पॉइंट मधून सीमा रेषेच्या बाहेर. विजयी चौकार दुर्गेशने खेचून आणलाय आणि विजयाची ही मोहर लावली पहिली